मला माळ तर घालायचीच म्हणे. पण ते जे 2 मंत्र आहेत, मग त्यांना म्हणलं, "तुम्हाला मंत्र सांगण्याची परवानगी आहे का?" तर ते म्हणे, "काय आम्ही सामुदायिक ह्याच्यात ते मंत्र जपत असतो. आम्हाला सांगितलेलं आहे." एक मंत्र जो सांगितलेला आहे, तो मंत्र आम्हाला एक इष्ट देवतेचा मंत्र सांगितलेला आहे. तो मंत्र कशासाठी सांगितला आहे? परमार्थासाठी. परमार्थात प्रगती व्हावी म्हणून. आणि दुसरा जो मंत्र सांगितला, आपल्या संसारामध्ये चांगल्या प्रकारची वृद्धी व्हावी, आपल्या प्रपंचामध्ये अनुकूलता यावी यासाठी एक मंत्र सांगितला. मी म्हटलं, "आता तुम्हाला मी माळ घालतो आणि तुम्ही तेच 2 मंत्राचा जप करा" म्हटलं. याच्यामध्ये कारण त्यांना दोन्ही पाहिजे आहेत ना. आता आपण काय म्हणणार, एकच सांगणार, "कोई भी ले चार चार आना." वेदामध्ये सकाम उपासना सांगितले की नाही, पण आपला जो संप्रदाय आहे हा इतका दर्जेदार संप्रदाय आहे की याच्यामध्ये निष्काम कर्मापासून सुरुवात होते. तुम्ही सगळं करून या, सगळं फिरून या, नंतर तुमची जिरली असली आणि जर तुम्हाला वाटलं की आपल्याच्या त्याच्यातून उत्थान व्हावं, तर तिथून पुढं जिथं तुमचे सगळे विलास खुंटले आणि तुम्हाला वाटायला लागलं की अपूर्वता आहे याच्यामध्ये, तर त्याचं तुम्ही अधिकारी होता. म्हणजे याचा अर्थ काय, की अधिकार प्रसंगी अधिकार प्रसंगी ते लोक त्याची योजना करतात. आता कोणी त्याचा व्यवहार चातुर्याने करत असेल तर ते दयनीय आहेत. परंतु वेदाचं अनुसरण आपण करत आहोत, काय आपण वेगळं करतो असं नाही.